हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. सर्वांना भोगी आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण भोगी स्पेशल थाळी पाहणार आहोत. या थाळीमध्ये बाजरीची तीळ लावलेली भाकरी, भोगीची रसा भाजी, मसाले भात आणि कढी या पदार्थांचा समावेश आहे. आणि हे सर्व पदार्थ आपण फक्त 1 तासामध्ये बनवणार आहोत. तर चला पाहूया भोगी स्पेशल थाळी कशी बनवायची ते. या सीझनमध्ये निसर्गाने भरभरून भाज्या दिलेल्या असतात आणि त्या भाज्यांचा समावेश आपण नैवेद्यामध्ये करतो आणि भोगीची भाजी बनवतो. तर भाजीसाठी लागणारं साहित्य पाहू. घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या, 5 अशा घेवड्याच्या शेंगा असतात आणि त्या निवडून कापून घेतलेल्या आहेत. हरभऱ्याचे घाटे घेतलेले आहेत, ओले हरभरे ते सोलून घेतलेले आहेत. ओल्या वाटाण्याच्या शेंगा म्हणजे मटाराच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. 1 वाटी वालाच्या शेंगांचे दाणे घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे पाण्यात भिजत टाकलेले आहेत. तसेच 1 वाटी तुरीच्या शेंगा, ओल्या तुरी आहेत त्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. वांग्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत, पाण्यामध्ये टाकल्यात. तसंच मुळा, बटाटा आणि गाजर याचे सुद्धा काप मी करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये टाकलेले आहेत. वाटीमध्ये 1 चमचा धणे, 2 लवंगा आणि 2 मिरे घेतलेत. तसंच 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. 2 मोठे चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, सुकं खोबरं आहे. आणि 1 वाटी धुवून स्वच्छ करून घेतलेली देठासहित कोथिंबीर आहे. आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 मोठा कांदा आहे, तो उभा कापून घेतलेला आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 बोरं मी कापून घेतलेले आहेत. कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये पहिल्यांदा सुका मसाला भाजून घ्यायचा. त्यामध्ये खोबरं, तीळ, धणे आणि थोडासा गरम मसाला आहे, तो हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे आणि साईडला काढून ठेवायचा आहे. अशा प्रकारे मसाला भाजून झालेला आहे आणि तो मी साईडला काढून ठेवला. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये 1 उभा कांदा आहे, तो लाल कलरचा होईपर्यंत भाजून घेतला. असा कलर चेंज झालेला आहे पहा, खमंग भाजून घेतलेला आहे. आणि मग त्यामध्ये मुठभर कोथिंबीर टाकायची, ती थोडीशी परतून घ्यायची. कोथिंबीर व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये लसूण आहे निवडून घेतलेला, ते 10-15 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. त्यानंतर आधीच भाजून घेतलेला मसाला टाकला आणि थोडंसं परतून घेतलं. आणि गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. अशा प्रकारे बारीक वाटून झालेलं आहे. त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं. जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर हळद टाकली. हळद टाकल्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली. त्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकला आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये भाजून घेतलं. या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं, पण भाजी अतिशय चविष्ट होते. तर मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे आणि तो मसाला भाजल्यानंतर त्याच मिश्रणामध्ये कापून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही टाकला. आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं आणि तेलावरती छानपैकी परतून घेतलं. अशा प्रकारे आपलं मिश्रण छानपैकी परतलेलं आहे. मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे. आता त्या मिश्रणामध्ये वांगी, बटाटा, गाजर, मुळा हे टाकलं. त्यानंतर ओले हरभरे टाकले, वाटाणे टाकले, तुरीच्या शेंगांचे दाणे टाकले. सर्व भाज्या एक एक करून टाकायच्या आहेत. भिजवलेले शेंगदाणे, कापलेली बोरं, सोलून घेतलेले वाल आणि निवडून घेतलेले घेवड्याच्या शेंगा हे सर्व टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. जो मसाला आहे तो सर्व भाजीला व्यवस्थितपणे लागला पाहिजे. अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि त्यामध्ये मसाला वाटून घेतलेला त्या भांड्यातच मी पाणी घेतलं आणि पुन्हा मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढी पातळ हवे तेवढं पाणी टाकायचं आणि 10 ते 12 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती झाकण ठेवून शिजू द्यायचं. आता आपण मसाले भात पाहू. दुसऱ्या गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात 2 मोठे चमचे तेल टाकलं. मोहरी टाकली. मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे टाकले. जिरे मोहरी छानपैकी तडतडली, मग त्यामध्ये कढीपत्ता टाकला. उभा चिरलेला कांदा टाकला.
गॅसची फ्लेम मिडियम आहे. कांदा छानपैकी ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे ती टाकली. एक बटाटा सालीसहित उभा कापून घेतलेला आहे तोही मिक्स केला. मुठभर शेंगदाणे टाकले आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला. मी 2 माणसांसाठी मसाले भात बनवते. आणि पाव चमचा हळद टाकली. हे सर्व मिश्रण तेलावरती व्यवस्थित परतून घेतलं. मग त्यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो आणि मुठभर हिरवे मटार आहेत ते टाकले. हे सर्व एकजीव केलं, परतून घेतलं तेलावरती. आणि मग त्यामध्ये 1 वाटी बासमती तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत ते टाकले आणि ते सर्व व्यवस्थित परतलं. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि 1.5 वाटी मी पाणी टाकलेलं आहे, कारण भाज्या आहेत, भाज्यांमध्येही मॉइश्चर असतं आणि त्यामध्ये भात छानपैकी शिजतो. तर 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी पुरेसं आहे. आणि गरम मसाला आहे तो पाव चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे, त्यामुळे चव अतिशय सुंदर येते. आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून ते 15 ते 17 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती शिजू दिलं. पहा, एका साईडला आपलं भोगीची भाजी शिजते, दुसऱ्या साईडला भात आहे. आता भोगीची भाजी तयार होत आलेली आहे. चेक करून पाहायचं. मिक्स भाजी आपली छानपैकी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर टाकली आणि साईडला ठेवून दिलं. आता आपण कढी बनवतोय. त्यासाठी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा बेसन पीठ घेतलं. पाव चमचा हळद टाकली आणि हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं, घुसळून घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं. तुम्हाला किती कढी पातळ हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आणि त्याचं छानपैकी मिश्रण घुसळून घ्यायचं. आता मसाले भातही शिजलेला आहे पहा आपला. एका साईडला आपली भाजी आहे आणि दुसऱ्या साईडला मसाला भात आहे. तर मसाला भातही छान शिजलेला आहे, तो चेक करून पाहायचा. मसाले भातसुद्धा आपला तयार झालेला आहे. आता झाकण लावून साईडला ठेवून द्यायचं. आणि आता आपण कढी बनवणार आहोत. आता कढी पाहूया कशी बनवायची ते. बाजूच्या गॅसवरती मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. त्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले, कढीपत्ता टाकला आणि आलं लसूण जिरे आणि मीठ याचं वाटण घेतलेलं आहे, तो 1 चमचा मी टाकलेला आहे. आता हे सर्व मिश्रण तेलावरती छानपैकी परतून घेतलं. अर्धा चमचा हिंग टाकला. पाव चमचा हळद टाकली, कारण हळद आधीच आपण दह्यामध्ये टाकलेली होती. हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं आणि 2 चमचे कापून घेतलेली कोथिंबीर टाकली, तीसुद्धा परतली. त्यानंतर पीठ टाकून घुसळून घेतलेलं दही टाकलं आणि तुम्हाला जेवढं पातळ हवी आहे कढी त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. मला जेवढी थिकनेस हवा आहे तेवढा कढीचा थिकनेस झालेला आहे. कढीला मीडियम गॅसवरती छान उकळी येऊ द्यायची आणि झाकण ठेवू द्यायचं. आधीच मीठ टाकायचं नाही, उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे कढी ही फाटत नाही. हिरवं वाटण वाटतानाही थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अंदाज घेऊनच मीठ टाकायचं. अशा प्रकारे आपली कढी उकळलेली आहे आणि आता त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि 5 मिनिट शिजू द्यायची. भोगी थाळीमधील आपले 3ही पदार्थ तयार झालेले आहेत. पहा, या गॅसवरती कढी झालेली आहे. बाजूला चमचमीत झणझणीत मसाले भात रेडी झालेला आहे. आणि आता महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भोगीची रसाभाजी, तीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपली फक्त बाजरीची भाकरी बाकी आहे. आता आपण तिळाची बाजरीची भाकरी पाहू. तुम्हाला जेवढ्या साईजची भाकरी करायची तेवढं पीठ घ्यायचं. मी 1 छोटी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही पाण्यामध्येही टाकू शकता किंवा असं पिठामध्येही मीठ टाकू शकता. आता पाणी थोडं थोडं घेऊन पीठ मळायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि असं गोल गोल हाताने करत पीठ एकत्र आणायचं आहे. पीठ मळताना पहिल्यांदा 5 बोटांचा यूज करायचा आहे आणि नंतर तळहाताने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, तळहात आहे आणि असं तळहाताने दाबायचं आहे आणि 5 बोटांनी गोळा करायचा आहे.
अशा प्रकारे आपलं छानपैकी पीठ मळून झालेलं आहे. पीठ जेवढं छान मळलं जाईल तेवढी भाकरी ही चविष्ट आणि छान बनते आणि पातळ बनली जाते. अशा प्रकारे दोन्ही हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा करून घ्यायचा. थोडा गोळा चपटा करून घेतलेला आहे. कोरडं पीठ खाली टाकलं आणि त्यावरती पिठाचा गोळा ठेवला आणि मग पांढरे तीळ आहेत, विदाऊट पॉलिश तीळ आहेत, ते टाकले. असे तीळ टाकल्यामुळे हे तीळ भाकरीमध्ये फिक्स होतात, निघत नाहीत. पुन्हा मला थोडं कमी वाटतंय तर पुन्हा आणखी टाकून घेतली तीळ आणि एका हाताचा सपोर्ट घेत भाकरी थापून घेतलेले. पहा, डावा हात आहे मी तो गोल लावलेला आहे, त्यामुळे भाकरी गोलाकार बनते आणि उजव्या हाताने बाहेरच्या दिशेने फिरवत भाकरी गोलाकार थापून घेतलेली आहे. अशा प्रकारे बाजरीची पातळ भाकरी तयार करून झाली. अगदी छोटा गोळा घेतलेला, पण पहा किती पातळ भाकरी झालेली आहे आणि बाजरीची पातळ भाकरी असेल तर ती छान लागते. तवा गरम झालेला आहे आणि तव्यावरती भाकरी टाकली. पिठाची बाजू वर येते आणि त्याला पाणी लावून घ्यायचं. सर्व बाजूने व्यवस्थित पाणी लावायचं. जर पीठ राहिलं तर भाकरी ही तडा गेल्यासारखी होते, तडकते भाकरी. पाणी लावून झालेलं आहे आणि भाकरी छानपैकी भाजलेली आहे. उलटण्याच्या साहाय्याने उलटून घ्यायची. भाकरी ही मिडियम गॅसवरती भाजायची. आता दुसऱ्या दिशेने पण भाजलेली आहे आणि आता गॅसवरती ती व्यवस्थितपणे पापड सुटेपर्यंत भाजायची. गोल गोल फिरवत भाजायची म्हणजे भाकरी ही करपत नाही. आणि अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी ही छानपैकी खरपूस खमंग भाकरी तयार झालेली आहे. वा, मस्तच. सर्व पदार्थ आपले खूप छान झालेले आहेत. बाजरीची तळी लावलेली गरमागरम भाकरी, मसाले भात, कढी, भोगीची रसाभाजी आणि सलाड. भोगी स्पेशल थाळी तयार आहे. अशा प्रकारे आपण फक्त 1 तासाच्या आतच सर्व पदार्थ बनवलेले आहेत. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर रेसिपी खरंच आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा आणि खात रहा. सर्वांना भोगी आणि संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.